सावनी काळे मुक्तांगण इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सेकंडरी व हायर सेकंडरी विभागासाठी काउन्सिलर म्हणून काम करत आहे। सगळ्या मुलांच्या परीक्षा आता संपल्या आहेत आणि आता सुरू झाली आहे ती म्हणजे उन्हाळी सुट्टी। पहिले काही दिवस खरं बघायला गेलं तर मुलं सुट्टी खूप एन्जॉय करतात। रोज नवीन नवीन गोष्टी त्यांना करायच्या असतात। कधी उशिरा उठायचं असतं, कधी खेळायचं असतं। परीक्षेच्या वेळेला राहून गेलेल्या गोष्टी त्यांना ह्या वेळात पूर्ण करायच्या असतात। पण पहिले 1-2 आठवडे गेल्यानंतर अनेकदा मुलांना हा प्रश्न पडायला सुरुवात होतो की आता माझं सगळं करून झालंय, आता मला कंटाळा आलाय, आता मी काय करू। त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी सुट्टीमध्ये करण्याच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल बोलणार आहोत। सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या वेळामध्ये मुलांना कोणतं तरी एक स्किल डेव्हलप करायला सांगा। मग ते स्किल अगदी कोणतंही साधं कुकिंग सारखं असू शकतं किंवा स्विमिंग शिकणं हे असू शकतं। जे स्किल डेव्हलप केल्याने त्यांना एक कॉन्फिडन्स डेव्हलप होईल असं कोणतंही स्किल त्यांना डेव्हलप करायला सांगा। त्याचबरोबरीने त्यांच्या हॉबीजना ह्या काळात जास्तीत जास्त वेळ देता येईल असं बघा। मुलांमध्ये वाचनाची आवड रुजवण्यासाठी हा काळ सगळ्यात योग्य असतो। त्यामुळे वेगवेगळ्या लायब्ररीज लावा, वेगवेगळे न्यूजपेपर लावा, त्यांना रोज काही ना काहीतरी नवीन वाचायला सांगा, जेणेकरून त्यांचं जनरल नॉलेज सुद्धा वाढेल आणि भाषेवरची कमांड सुद्धा या वेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकते। अनेकदा सुट्टी म्हणजे काहीही रुटीन नसणं, नुसतं झोपून राहणं, उशिरा उठणं, त्याचबरोबरीने आपल्या मनाला वाटेल तसं करणं असं मुलांच्या मनात समजूत असते। पण तसं न करता या सुट्टीमध्ये सुद्धा मुलांचा एक रुटीन फिक्स करा, जेणेकरून नंतर शाळेत जायच्या वेळी त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही। म्हणजे काय, समजा सुट्टीनंतर शाळा सकाळची असेल तर सकाळी लवकर उठण्याची प्रॅक्टिस हळूहळू आत्तापासूनच सुरू करा किंवा त्या वेळात त्यांचं जे रुटीन असणार आहे ते थोडंफार फॉलो करायला आत्तापासून सुरुवात करा किंवा अगदी काहीच नाही तर एक दिवसाचं फिक्स रुटीन करून मुलांना त्या रुटीनमध्ये वागायला सांगा, जेणेकरून सुट्टी वाया गेली असं त्यांना वाटणार नाही। अनेकदा इस्पेशली उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं खूप इंडोर ऍक्टिव्हिटीज करायला जातात, पण ह्यानी काय होतं, मुलं बाहेर पडत नाहीत, त्यांची फिजिकल एनर्जी ड्रेन होत नाही। त्यामुळे मग रात्री झोप न लागणं, उशिरा झोपणं, उशिरा उठणं हे सायकल ब्रेकच होत नाही। त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना कुठली ना कुठली तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला सांगा। मग ते साधं कुठल्याही ग्राउंडला जाणं असेल किंवा कुठल्याही पद्धतीचा स्पोर्ट्स खेळणं असेल। रोज संध्याकाळी किमान 1 ते 1.5 तास जो त्यांना इतर वेळी अभ्यास असताना देता येत नाही असा वेळ त्यांना आत्ता काढून फिजिकल ऍक्टिव्हिटीला जास्तीत जास्त द्यायला सांगा। घरच्यांबरोबर, फॅमिली बरोबर क्वालिटी टाइम घालवण्यासाठी हे वेकेशन जास्तीत जास्त वापरा। मुलांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला सुट्टी लागली आहे पण पालकांना नाही। त्यामुळे आपण पालकांना किंवा घरच्या इतर माणसांना घरामध्ये काय काम करून कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ह्याचा विचार करा। रोजची काही ठरलेली कामं मूल म्हणून तुम्ही करा, पालकांना तुम्ही सुद्धा मदत करा, जेणेकरून त्यांचं काम सुद्धा थोडंसं हलकं होईल आणि तुमचाही कंटाळा थोडासा कमी व्हायला नक्कीच मदत होईल। या सुट्टीमध्ये अर्न बाय युअरसेल्फ म्हणजे स्वकमाई थोडीफार करायला हरकत नाही। आपल्यामध्ये जे काही स्किल्स असतील अगदी साधे साधे असू शकतात, पेंटिंग, ड्रॉइंग किंवा पेपर क्विलिंग याचे काही गोष्टी बनवून आपण त्या विकू शकतो का? त्यातनं थोडेफार पैसे आपण आपल्यासाठी कमवू शकतो का? जे पैसे आपण आपल्यासाठी नंतर सेव्ह करू शकतो असं काही करू शकतो का याचा विचार करा। पालक म्हणून मुलांना ही लिबर्टी थोडीशी द्यायला काहीच हरकत नाही। यानी मुलं बिझनेस माइंड शिकू शकतात, इतरांशी कसं डील करायचं, कसं बोलायचं, आपलं प्रॉडक्ट कसं चांगलं आहे हे कसं सांगायचं, या पद्धतीचं बिझनेस माइंड मुलांमध्ये तयार व्हायला मदत होते। स्वकमाई केल्याचा अजून एक फायदा असा की मॅथ्समध्ये जे प्रॉफिट लॉस किंवा सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस या गोष्टी असतात त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना नक्कीच मिळू शकतं। अभ्यासाच्या बाबतीमध्ये मुलं अनेकदा घाई करून पुढल्या वर्षीचा सिलेबस बघतात, त्याचा अभ्यास सुरू करतात। पण माझा सल्ला असा राहील की पुढला अभ्यास करण्यापेक्षा आधी जे बेसिक्स आहेत ते क्लिअर करून घ्या, जेणेकरून पुढे जाऊन ऍडव्हान्स लर्न करायला प्रॉब्लेम येणार नाही। या सुट्टीमध्ये आपल्या स्वभावातल्या निगेटिव्ह क्वालिटीज थोड्याशा ओळखा आणि त्याच्यावरती काम करा। त्याचबरोबरीने हेल्दी हॅबिट्स फॉर्म करायला सुरुवात करा।
म्हणजे काय, समजा माझ्या स्वभावात मला हे माहित आहे की मी खूप पटकन पॅनिक होते किंवा खूप पटकन मला राग येतो, तर त्या गोष्टींवरती जास्तीत जास्त काम करा. किंवा समजा मला हे माहित आहे की माझा मोबाईलचा, सोशल मीडियाचा वापर अतिरेकी होत आहे, तर त्यावरती थोडंसं काम करायला हळूहळू सुरुवात करा आणि एक हेल्दी सवय ह्या सुट्टीमध्ये फॉर्म करा. हल्ली अनेक NGOज किंवा वृद्धाश्रम, अनाथाश्रम अशा अनेक ठिकाणी व्हॉलेंटिअर करण्याची सुद्धा सोय असते. तुम्हाला जर त्यातली आवड असेल तर नक्कीच अशा ठिकाणी जाऊन थोडंसं कॉन्ट्रीब्यूट करायला काहीच हरकत नाही. किंवा तुम्हाला व्हॉलेंटिअर करायचं नसेल तर किमान आठवड्यातनं एकदा अशा ठिकाणी व्हिजिट करा, तिथल्या लोकांशी गप्पा मारा. त्यांना सुद्धा बरं वाटेल आणि तुमचा सुद्धा वेळ खूप छान पद्धतीने जाऊ शकतो. अभ्यासासाठी लागणाऱ्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे अटेन्शन स्पॅन, कॉन्सन्ट्रेशन ह्यावरती थोडंसं काम करा. स्वतःचा अटेन्शन स्पॅन किती आहे, तो आपण इम्प्रूव्ह करू शकतो का, याच्यावरती भर द्या. एका गोष्टीत आपण फोकस्ड कसे राहू शकतो याचा थोडासा विचार करून त्याच्यावरती काम करा. मला असं वाटतं की ह्या व्हिडिओमधनं आलेल्या ऍक्टिव्हिटीजमधनं तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की मी आता सुट्टीमध्ये काय करू शकतो. त्यामुळे तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडणं आता कमी होईल की आता मला कंटाळा आलाय, आता मी काय करू. माझ्या मते बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज यातल्या तुम्ही केल्या असतील किंवा काही करायच्या राहिल्या असतील तर त्या नक्कीच सुरू करा आणि तुमची सुट्टी मजेत घालवा. धन्यवाद.